जळगावमधील मयुरी ठोसर मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मयुरीचा मृत्यू हा हुंड्यासाठीच आहे असा नातेवाईकांनी आरोप केलाय। हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तर पोलीस आत्महत्या दाखवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मी 8 लाख रुपये आमच्या विषयी पाठवून दिले। त्याच्यानंतर त्याने व्यवस्थित वागवलं असं त्याने दाखवलं मला फोटोवर। पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर ते 2 घंट्यात जर ते डायरेक्ट सांगू राहिले की तुमची मुलीनं फाशी घेतली, तुमची मुलगी मेली। तिचा जेठ असं बोलला की जसं 12 12:30 हे झालं, मी 1:30 वाजेला बोललो तिच्याशी। मग असं कसं मी फोन करत होती तिला सतत, पण तिची सासूबाई चांगल्या वर्तणुकीची नव्हती आणि तिला खूप टॉर्चर करायची। तिने तिला दबावाखाली घातलं आणि तिला असं फोन ठेवायचे आणि त्या फोनावर रेकॉर्डिंग वगैरे असं म्हणजे काय बोलतात तुझे आई वडील, काय सांगतात। तिने असं म्हणजे तिला हे केलं की काय सांगणार आहे, तिला काहीही त्रास असला तर तुम्ही असे 4 चौघं उभे राहत आहे, ती तिला ते सगळ्यांचं काय सांगणार आहे, तिला काय त्रास आहे म्हणून ती कशी काय सांगणार आहे। म्हणजे ज्या दोरीने आवळून मारलं ती दोरी सुद्धा पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढून आत्महत्या केली, पण पहिले मारलं। आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी SITकडे द्यावा, CIDकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे, तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल। आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या प्रवृत्त करण्याचा IPCचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।